नित्यकर्माच्या बरोबर राज्यदरबारात उपस्थित राहण्याचे काळ निश्चित ठरवा. तसेच व्यायाम, शस्त्र, शास्त्र, अभ्यास, मंत्री, गुप्तचर यांच्याशी एकांतात बोलणी करण्याचा वेळ राखून ठेवावा. ठराविक काळी मनोरंजन करावे. गुप्त योजना निकटच्या नातेवाईकांसह सांगू नये. आपल्या शत्रूच्या सैन्याची संख्या, भूभाग यावरून युद्धात सैन्याची रचना केली जाते. त्याला व्यूह म्हणतात. महाभारतात युद्धात अशा अनेक व्यूहपैकी चक्रव्यूह अभिमन्यूच्या पराक्रमाने सर्वपरिचित झाला आहे. आपले सैन्य कमी असल्यास सूचीमुख सुई अथवा चोचीप्रमाणे बनवतात. गरुड व्यूह, मकर व्यूह, चक्रव्यूह, श्वेन ससाणा व्यूह, सर्वतो भद्रमंडल व्यूह, सूची व्यूह असे व्यूहाचे काही प्रकार आहेत. या व्यूहचा सोन्याचा 5 भाग करून त्यातील 2 भाग लढत असतात. उरले 3 रक्षण करतात. थकलेला मागे घेऊन ताज्या दमाचे दुसरे सैनिक पुढे येतात. राजाने प्रत्येक लढाईत भाग न घेता एका कोस मागे राहून सैन्याच्या हालचाल नियंत्रण ठेवणे, सैनिकांना प्रोत्साहन करणे, शत्रूला आणखीनही सैन्य देत असल्यास आभास निर्माण करणे या गोष्टी कराव्यात. किती ते मला सगळ्या गोळ्या किती त्याच्यावर टाकून दे, मी बाहेर झाडतोय झाडं किती घाण झालं. एक हत्तीभोवती 4 रथ अशी रचना करून हत्तीच्या पायाचे रक्षण करावे. रथाच्या रक्षणासाठी अश्वसेना असावी व त्यांच्या भोवती पायदळाचे सैन्य असावे. सर्व पुढे ढालदारी असावे. जखमी वीरांना युद्धभूमीवर हटवणे, हत्तींना पाणी पाजणे, धनुर्धरांना शस्त्रपुरवठा करणे यासाठी वेगळी व्यवस्था असावी. युद्धातही शत्रूच्या स्त्रियांचा अपमान करू नये. धर्मयुद्धासोबत कपटयुद्धही खेळता यावी. शत्रूचा कपटानेच उत्तर द्यायला हवे. पुराणाच्या काळी धार्मिक पगडा जास्त असल्याने युद्धपूर्वी व युद्धानंतर देवतांना आव्हान, पूजन, देवतांना बली, मंत्रजप, रुद्र, ग्रह, अश्विनी कुमार, देवी, नृसिंह, वासुदेव, भद्रकाली, लक्ष्मी, भूत, भैरव, गण इत्यादी पूजा अर्चा चालत असे. युद्धानंतर विजयप्रित्यर्थ दान, पारितोषिक, वीराचे चमत्कार सत्कार गोष्टी, वीरांचे सत्कार या गोष्टी होत. शत्रूचे लुटलेले धन, अलंकार, पशु, सरकार जमा कर होत. पराक्रमी सैनिकाचे तसेच मृत सैनिकांच्या कुटुंबियांना शत्रूकडून मिळालेल्या धनाचा वाटा द्यावा. चांगल्या सेवकांनी पारितोषिक द्यावे असे सांगितले आहे. युद्धाला निघणे याला यात्रा असे म्हटले आहे. राजाला शत्रू अनेक असतात. पहिला स्वदोष उणीव, दुसरा परकीय शत्रू, तिसरा शत्रूचा मित्र, स्वपक्षातील फितूर या सर्वांचा विचार राजाने करायला हवा. राजाच्या उत्तराधिकारी राजपुत्र याला योग्य शिक्षण, योग्य सवयी, व्यसनापासून दूर राहणे, कटू कठोर वाणी, रागाच्या भरात अवास्तव शिक्षा, षड्रिपूंपासून दूर राहणे, दिवसा निद्रा न करणे, अयोग्य आर्थिक व्यवहार न करणे वेगवेगळे पथ्य पाळायला शिकवावीत. राजा, प्रधान, मंत्री, अधिकारी, कल्ले, कायदे, खजिने, मित्र, राज्यकारभार 7 अंगे आहेत. त्यांना नुकसान पोचवणाऱ्या वेळीच बंदोबस्त करा. मंत्र्यांची संख्या अवाच्या 1.25 नसावी, तरी फार कमीही नसावी. ते शक्यतो पिढे जात असेल तर उत्तम, पण राज्यातील गुणी माणसांचाही उपयोग करावा. राजस्थान इतरांना अज्ञात असावे. त्याचे अन्नही तपासून दिले जावे. शय्यागृहीही रोज तपासणी. आपले काम होण्यासाठी साम, दाम, दंड, भेद, माया, उपेक्षा व इंद्रजाल हे 7 उपाय सांगितले आहेत. राजाने तारतम्याने राहून त्याचा उपयोग करावा. तथासाम, अत्यर्थसाम असे सामाचे 2 प्रकार आहेत. दुसरा प्रकार राक्षसी प्रवृत्तीचे लोक वापरतात. आपल्याबद्दल राग, अपमान, भीती वाटणाऱ्या माणसाला भीती दाखवून भेद करतात. ज्या गोष्टींनी भीती, राग, अपमान वाटत असेल तिनेच भेद करून काम करून घ्यावे. शत्रूचा राग शांत करून त्यावर जय मिळवा. दानाचे पुण्य प्राप्त होतेच, पण दुसरे आपल्या विरुद्ध किती मिसळलेले असेल ते दानाचे त्यातील काही फोडून शत्रूला निर्बल करता येते. मागील 3ही उपायाने काम होत नसल्यास त्याच्यापुढे दंड हाच उपाय आहे. पण प्रथम उपाय नाही. याच्या योग्य तितकाच जरुरी पुरताच उपयोग करावा. दंड वापरल्याशिवाय ते मर्यादा ओलांडतील त्यांना दंड द्यावा. राजा हा प्रसंगी तप्त सूर्यासमान तर कधी सुशिलीतील चंद्रासारखा असावा. जय स्वामी समर्थ. जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, प्लेलिस्टला जाऊन व्हिडिओ बघा.
थोड्या वेळ जरा विश्रांती घेतोय आणि परत येतोय आपल्यासमोर. जय